नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे आकाशला अरेस्ट करण्याच्या मागे सगळ्यात मोठा हात हा भानुशालीचा आहे, हे आता लवकरच भूमीच्या समोर येणार असतं. कारण जेव्हा भूमी संजय मोरेचा शोध घ्यायला जाते, तेव्हा तिथे तिच्या लक्षात येतं आकाशला फसवण्याच्या मागे खूप मोठा मास्टर माइंड आहे आणि त्याने खूप विचार करून आकाशला फसवलेला आहे. कारण एकसुद्धा पुरावा मागे ठेवलेला नसतो. त्यामुळे इथे भूमी आता खूप जास्त टेन्शनमध्ये आहे की संजय मोरेला कसं शोधायचं. आणि त्याला शोधण्यासाठी भूमी बाहेर गेलेली असते, पण त्यावेळेला संजय मोरे तिला काही सापडत नाही. कारण भानुशालीने त्याला वेगळ्याच ठिकाणी आता ठेवलेलं असतं. आणि जेव्हा इथे भानुशाली भूमीला म्हणतो की आकाशला सोडवायची जबाबदारी माझी, पण त्या बदल्यामध्ये आकाशला सोडून माझ्याकडे यायचं, तेव्हा इथे भूमी आता भानुशालीच्या जोरदार कानाखाली मारते आणि ती म्हणते की तू एवढा नीच असशील या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता. तेव्हा इथे आता भानुशालीला खूपच जास्त राग येतो. तो म्हणतो की आता 2 दिवसामध्ये तू आकाशला सोडवायची शपथ घेतलीस ना भूमी, ह्या 2 दिवसामध्ये मी तुला माझं करणार म्हणजे करणार. तर इथे आता भूमीच्या लक्षात आलेलं असतं की भानुशाली हा खूपच जास्त विचित्र माणूस आहे आणि तो मला मिळवण्यासाठी तो कुठल्याही खालच्या थराला जाऊ शकतो. ह्या कारस्थानाच्या मागे भानुशाली तर नाही आहे ना. आणि ते CCTV फुटेज जे तिने बघितलेलं असतं ते सतत आता भूमीला आठवत असतं. आणि जेव्हा ते फुटेज ती पुन्हा एकदा बघते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की तो दुसरा तिसरा कुणी नसून तो भानुशालीचा आहे. तेव्हा इथे भूमीच्या समोर आल्यानंतर आता इथे भानुशाली भूमीला किडनॅपसुद्धा करतो. कारण त्याला जबरदस्तीने भूमीबरोबर लग्न करायचं असतं. तेव्हा तो भूमीला घेऊन एका गोडाऊनमध्ये जातो आणि त्याच ठिकाणी खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो. तिथे संजय मोरेसुद्धा असतो. तर हा संजय मोरे अचानक तिथे कसा काय जातो आणि इथे भूमी आता भानुशालीचं कारस्थान कसं सगळ्यांसमोर आणते आणि आकाशला निर्दोष सिद्ध करते, हे आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता भूमी संजय मोरेला शोधण्यासाठी त्याच्या गावामध्ये सुद्धा जाते. तिथे गेल्यानंतर ती विचारते संजय मोरेचं घर कुठे आहे. तेव्हा काही लोक घरसुद्धा दाखवतात, पण घरामध्ये कुणीही नसतं. त्यानंतर इथे आता रागिनी जेव्हा भानुशालीला फोन करते, तेव्हा ती म्हणत असते की ती भूमी गेले संजय मोरेला शोधायला, आता काय करायचं. तेव्हा भानुशाली म्हणतो की मला माहिती होतं भूमी असंच काहीतरी करेल, त्यामुळे मी संजय मोरेचा बंदोबस्त दुसरीकडे कुठेतरी केला आहे. भूमीने कितीही शोधलं ना, तरीसुद्धा तो तिला सापडणार नाही. त्यानंतर इथे आता भानुशालीने वेगळ्याच ठिकाणी संजय मोरेला ठेवलेलं असतं. त्यानंतर इथे भूमीला आता संजय मोरे काही सापडत नाही, पण त्या ठिकाणी तिला रागिनी मात्र दिसते. पण ती रागिनीला बघून आता न बघितल्यासारखं करते. त्यानंतर इथे आता ती काही लोकांना विचारते की संजय मोरे कुठे आहेत, काही सांगाल का. गावातले लोक आता काहींना माहिती असतं, काहींना माहिती नसतं. तेव्हा आता एका माणसाला विचारल्यानंतर इथे तो म्हणतो की संजय मोरे ना, तो काय तिथे चहाच्या टपरीच्या जवळ बसलाय चहा प्यायला. तेव्हा इथे भूमी आता त्याच्याकडे बघते आणि आता त्या ठिकाणी जाऊन बघते की संजय मोरे आहे का. तेव्हा भूमी तिथे गेल्यानंतर आता संजय मोरे खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो. तेव्हा भूमी विचारते की संजय दादा, तुम्ही हे सगळं का केलं मला सांगा बरं. तुम्ही रात्रीच्या रात्री तुम्ही लगेचच तिथून तुमची नोकरी सोडून गावाला आलात. तुम्ही काहीतरी वाईट काम केलेत का. आणि जेव्हा तुम्ही एका माणसाबरोबर रात्रीच्या वेळी बोलत होता, तो माणूस कोण होता ते सुद्धा मला सांगा. तेव्हा इथे आता तो खूपच जास्त घाबरतो आणि भूमीला काही सांगण्यासाठी नकार देतो. तेव्हा इथे भूमी त्याला विचारत असते, पण आता संजय काहीसुद्धा बोलत नाही आणि तो सरळ तिथून पळून जातो. तेव्हा इथे भूमी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, पण संजय काही तिथे थांबत नाही. तेव्हा तिला संशय आलेला असतो की नक्कीच इथे संजय दादांना काहीतरी माहिती आहे आणि ते माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बातमी जाऊन आता पोलिसांना आणि आकाशला सुद्धा सांगायला हवी आहे. तरी ते भानुशाली खोटं म्हणालेला असतो की त्याने त्याला वेगळ्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तरी ते भूमीने आता संजयला बघितलेलं असतं, पण तो त्या ठिकाणाहून आता पळून जातो, तो काहीसुद्धा बोलत नाही. त्यानंतर इथे भूमी आता घरी येते. घरी येत असताना आता बाहेरच भानुशाली उभा असतो. भानुशालीला बघितल्यानंतर भूमीला खूप राग येतो. तेव्हा भानुशाली म्हणत असतो, काय मग भूमी मॅडम, आता आकाश गेला ना जेलमध्ये, आता तो कधीच बाहेर येणार नाही, तुम्हाला माहिती आहे का.
तेव्हा इथे भूमी म्हणते असं अजिबात होणार नाही. 2 दिवसांमध्ये मी माझ्या आकाशला बाहेर काढते की नाही बघाच तुम्ही. तेव्हा इथे भूमी म्हणते आणि हे सगळं तुम्हाला कुणी सांगितलं? तेव्हा इथे भानुशाली म्हणतात की मला जे काही घडतं ते सगळं माहिती आहे आणि आकाश एवढी मोठी हस्ती आहे, तो जेलमध्ये गेल्यानंतर सगळीकडे तर समजलेलंच आहे. त्यानंतर इथे आता भानुशाली म्हणत असतो की भूमी कसं आहे ना, आकाश जेलमध्ये गेला आहे पण मी त्याला सोडवू शकतो. आता एकसुद्धा पुरावा भेटत नाही आहे तुला, त्याला निर्दोष सिद्ध करायला तू तरी काय करशील? पण मी काय म्हणतो, मी आकाशला सोडवेन, निर्दोष सिद्ध करेन, पण तू त्याला सोडून माझ्याकडे येशील का? तुला माझ्याबरोबर लग्न करावं लागेल. तेव्हा इथे आता भानुशाली भूमीचा हात पकडत असतो. तेव्हा इथे भूमी त्याच्या जोरदार कानाखाली मारते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली मला असं बोलायची? माझं लग्न झालं आहे आता, याचं तरी भान ठेवायचं होतंच ना तू. तेव्हा इथे भूमी म्हणते की मी 7 जन्मासाठी आकाशची झालेली आहे. मी कळलं तुला, मी तुझी कधीच होऊ शकत नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेव. आणि आकाशलासुद्धा मी लवकरात लवकर जेलच्या बाहेर काढते की नाही बघच तू. तेव्हा इथे आता भानुशाली म्हणत असतो की कानाखाली आता तुला खूप महागात पडणार आहे. आणि तो म्हणतो की 2 दिवसामध्ये तू आकाशला बाहेर काढू शकणार नाही आहेस, कारण 2 दिवसामध्ये आता तू माझ्याकडे येणार आहेस, माझ्याशी लग्न करणार आहेस. तेव्हा इथे आता भूमी पुरावे शोधण्यासाठी खूपच जास्त इकडे तिकडे धावत असते, पळत असते. एकीकडे आकाशची काळजी घेत असते. त्यानंतर इथे आता भूमीला कळलेलं असतं की या सगळ्याच्या मागे भानुशालीचा हात आहे, कारण ती पुन्हा एकदा CCTV फुटेज चेक करायला जाते आणि ती व्यवस्थित बघत असते तो माणूस कोण आहे. तेव्हा आता एका बाजूने तिला कळलेलं असतं की हा भानुशाली आहे, कारण त्याच्या हातामध्ये एक कडासुद्धा असतो, अंगठी असते आणि हातामध्ये त्याच्या घड्याळसुद्धा असतं. आणि ते घड्याळ बघितल्यानंतर इथे भूमीला कळलेलं असतं की हा दुसरा तिसरा कोणी नसून हा भानुशाली आहे आणि हाच एवढं डोकं लावून ही सगळी कामं करू शकतो. त्यानंतर इथे आता बाजूच्या कंपनीमध्ये गेल्यानंतर आता ते फुटेज तिला मिळालेलं असतं आणि त्याच्यामध्ये एका बाजूने आता इथे भानुशाली तिला दिसतो. तेव्हा आता खूप मोठा पुरावा तिच्या हाती लागतो. ती म्हणते हे सगळं कारस्थान भानुशालीने केले माझ्या आकाशला फसवण्यासाठी. आणि इथे ऑफिसमध्ये जे काही बांधकाम केलेलं असतं त्याचंसुद्धा आता इथे इन्फेक्शन झालेलं असतं आणि कळलेलं असतं की ते बांधकाम 2 दिवसापूर्वीच झालेलं आहे. त्यामुळे आता कोर्टामध्ये सादर करताना हा सुद्धा पुरावा मिळालेला असतो की हे कोणीतरी आकाशला फसवण्यासाठी केलं आहे, हे जुनं बांधकाम नाही आहे. तर इथे आता भूमी पुरावे गोळा करत असताना आता भानुशाली तिला गाडीमध्ये टाकतो आणि एका गोडाऊनच्या इथे घेऊन जातो आणि म्हणत असतो की भूमी, तुला माझ्याशी लग्न तर करावंच लागेल, नाहीतर त्या आकाशचं काही खरं नाही आहे, तुला कळलं का? आणि आता इथे भूमीला तो बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यात स्थिती येतो संजय मोरे, कारण इथे भानुशालीने संजय मोरेलासुद्धा तिथेच त्याने आता डांबून ठेवलेलं असतं, जेणेकरून भूमीला तो सापडू नये म्हणून. पण आता इथे तो सापडलेला असतो आणि भूमीला कळलेलं असतं की हे कारस्थान भानुशालीने केले, कारण संजय मोरेलासुद्धा ती आता तिथेच बघते. त्यामुळे आता तिचा हा संशय आता खात्रीत बदललेला असतो की याच्या सांगण्यावरूनच यांनी एवढं मोठं पाऊल उचललं होतं. आणि त्यानंतर इथे भूमी म्हणत असते की तू काहीही केलंस ना भानुशाली, तरीसुद्धा तू माझ्याशी लग्न नाही करू शकत. तेव्हा इथे भानुशालीने आता आपल्या मोबाईलमध्ये सगळं काही रेकॉर्ड करून घेतलेलं असतं आणि ती इथे आता भानुशालीला धक्का देते आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते. तेव्हा भानुशाली तिला पकडतो आणि म्हणतो की जे काही करायचं आहे ते कर, पण आकाश आता बाहेर पडणार नाही. जर तुला तो बाहेर पाहिजे असेल तर तुला माझ्याबरोबर लग्न करावं लागेल. आणि तेव्हा इथे त्यांनी सगळी तयारी केलेली असते. तेव्हा भूमी म्हणते की अजिबात नाही. आणि भूमी आता पोलिसांना फोन करते, इथे राजाराम काकांना फोन करते आणि त्या ठिकाणी ती बोलावून घेते. तिथलं लोकेशन तिने आता बोलता बोलता त्या लोकांना पाठवून दिलेलं असतं आणि त्यामुळे वेळेवरती इथे आता राजाराम काका आणि पोलीस त्या ठिकाणी पोचलेले असतात. तेव्हा आता भानुशालीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येतो आणि त्यानेच फसवून इथे आकाशला अरेस्ट करायला लावलेले असते हे सुद्धा सगळ्यांना कळतं. तेव्हा इथे आता भूमी भानुशालीला अरेस्ट करायला लावते आणि इथे आकाशला निर्दोष सिद्ध करून आकाशला ठरल्याप्रमाणे 2 दिवसात घरीसुद्धा घेऊन येते.